महायुतीच्या प्रचारार्थ पूर्णा शहरामध्ये भव्य रॅलीचे आयोजन। परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे वारे आता जोरदार वाहू लागले असून त्या अनुषंगाने महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ पूर्णा शहरामध्ये 0 टी पॉइंट ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान हजारो समर्थकांच्या उपस्थितीमध्ये भव्य रॅलीचे आयोजन दिनांक 23 एप्रिल रोजी करण्यात आले। या प्रसंगी गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी भर पावसात कार्यकर्त्यांना संबोधित केला आहे। आणि खरं पाहिलं म्हणजे मी आधी सांगितलेलं आहे तुम्हाला, मी भिजणार आहे, मी उठणार, तुम्ही बाजूला जरी गेला तरी मी भाषण सोडणार नाही। आपण भाषण ऐका माझं। आज जर आपण विचार केला, रस्त्याचा जर बघितलं, आजोबाच्या परभणी जिल्ह्यामध्ये रस्ता नाही, रस्त्या महानगरपालिकेमध्ये एखादं चांगलं स्कूल नाही, एखादं हॉस्पिटल नाही। आणि मी तुम्हाला म्हणजे सांगू इच्छितो, अवस्था त्या परभणीची जी आहे ती अवस्था फार वाईट आहे। या परिस्थितीला जर आपल्याला जर डील करायचं असेल, या परिस्थितीला जर आपल्याला जर चेंज करायचं असेल, आता ही वेळ आलेली आहे चेंज करायची। 100% चेंज वेळ आलेली आहे। आणि खरं पाहिलं म्हणजे या खासदाराने काय कामं केले, फक्त या खासदारांनी कामं केले, फक्त 2 नंबरचे धंदे केले। 2 नंबरच्या धंद्यापलीकडे कुठलाही धंदा केला नाही। जो माणूस काळी टोळी चालवीत होता, तो माणूस आज धापच्यावरती कसा होऊ शकतो? त्या माणसाकडे कुठला काय दवाखाना म्हणजे एखादा म्हणजे मोठा इंडस्ट्री आहे का, एखादी कंपनी आहे, एखादा बिझनेस आहे, काय आहे त्या माणसाजवळ की त्या माणसाच्या हातावरती झाला तो हा कुठला पैसा? हा सगळा 2 नंबरचा पैसा आहे, 2 नंबरचा। आणि आता या 2 नंबरच्या पैशाच्या जीवावर त्यांनी खूप काही करायचं ठरवलेलं आहे। आणि आमचे म्हणतात लक्षात ठेवा, म्हणजे आमचे जानकर साहेब फकीर माणूस साहेब, फकीर नादाला त्याचे अजून आहे हे दोन देवेंद्र फडणवीसनी सांगितलं आमच्या नरेंद्रभाई मोठी फकीर आहेत आणि महादेव जानकर फकीर, 2 फकीर जर एकत्र आले तर काय होतं लक्षात ठेवा। या आपल्या जिल्ह्याचा विकास खूप प्रमाणात विकास होणार आहे, खूप प्रमाणात आपला विकास करायचा आहे हे लक्षात ठेवा। आणि कुठले किती कार्यकर्त्यांनी बनवले, एखाद्या कार्यकर्त्याला श्रीमंत केलं का, एखाद्या कार्यकर्त्याला मोठं केलं का? आपण आपली खळगी भरली, आपण स्वतः एकदम फार मोठे एकदम खुल्ले होऊन बसले।